उमराणे शिवारात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह अनेक प्रवासी जखमी. देवळा तालुक्यातील उमराणे शिवारात मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आज बुधवार दिनांक 13 मे रोजी सकाळी 8:30च्या सुमारास शहादा डेपोच्या एसटी बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला असून त्यात चालकासह अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. MH14 MH2310 क्रमांकाची बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या गुलमोहराच्या झाडावर जाऊन आदळली. अपघात इतका भीषण होता की बसमधील प्रवाशांमध्ये किंकाळ्या सुरू झाल्या. बसमध्ये तब्बल 25 ते 30 प्रवासी प्रवास करत होते. चालकासह 7 ते 8 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही प्रवाशांना गंभीर मार लागल्याचेही सांगितले जात आहे. सर्वात संतापजनक बाब म्हणजे वारंवार होत असलेल्या एसटी अपघातानंतरही राज्य परिवहन महामंडळ अजूनही धडा घेताना दिसत नाही. बसची तांत्रिक तपासणी झाली होती का? चालकावर कामाचा अतिरिक्त ताण होता का? बसचा वेग नियंत्रणाबाहेर का गेला? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे. ग्रामीण भागातील नागरिक आजही एसटीवर अवलंबून आहेत. मात्र महामंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत असल्याचा आरोप होत आहे. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केलं. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक निहते व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केलाय. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.